नमस्कार, देवश्री किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण गौराई स्पेशल रव्याची बर्फी कशी तयार करायची ते पाहणार आहोत। बर्फी म्हटलं की मावा आला, खवा आला, त्यामध्ये भरपूर काही घातलं जातं। तर आज आपण खव्याचा वापर न करता ही बर्फी कशी तयार करायची ते पाहणार आहोत। करायला अगदी सोपे आहे, काही मिनिटांमध्ये तुम्ही करू शकता। एकदम चवीला मस्त लागते, अगदी ओठाने खाता येईल अशी मऊसूत अशी आपली ही बर्फी तयार होते। तर काही मोजक्या साहित्यामध्ये तुम्ही ही बर्फी तयार करू शकता। रव्याची बर्फी ही खूप साऱ्या वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते, तर आज मी थोडीशी वेगळ्या पद्धतीने ही रव्याची बर्फी कशी करायची ते दाखवणार आहे। तर मस्त आणि सोपी रेसिपी आहे, रेसिपी पूर्ण पहा, आवडल्यास लाईक शेअर नक्की करा। त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्रामवरती असाल तर इंस्टाग्रामवरती मला फॉलो करा। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। रवा बर्फी करण्यासाठी इथे मी 1 वाटी रवा घेतलेला आहे, 2 चमचे बेसनचं पीठ घेतलेलं आहे, 4 चमचे दूध पावडर घेतलेली आहे, 4 चमचे दूध घेतलेलं आहे, त्याचबरोबर 4 चमचे तूप घेतलेलं आहे। इथे मी काही पिस्त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत, तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट कोणतेही तुम्ही यामध्ये वापरू शकता। आणि थोडेसे वेलदोडे मी 4 ते 5 वेलदोडे बारीक करून घेतलेले आहे, म्हणजेच आरळ बोबडे असे वाटून घेतलेले आहेत। सुरुवातीला गॅसवरती कढई गरम करायला ठेवायची आहे, त्यामध्ये साधारण 3 चमचे एवढं तूप घालायचं आहे। इथे आपण 4 चमचेच प्रमाण घेतलंय, 1 चमचा आपण नंतर वापरणार आहोत। जेही मी चमच्याचं प्रमाण तुम्हाला सांगितलं ते या चमच्याने, आपल्या घरामध्ये असे चमचे असतात थोडेसे मोठे, तर त्या चमच्याने मी सगळं प्रमाण घेतलेलं आहे, तर तेच तुम्हाला दाखवते। आता आपण यामध्ये घालूयात 2 चमचे बेसनचं पीठ। आता या तुपामध्ये आपल्याला हे बेसनचं पीठ चांगलं भाजून घ्यायचं आहे। 1-2 मिनिटे हे बेसनचं पीठ चांगलं भाजून घेतलेलं आहे। खूप जास्त लाल करायचं नाही, कारण यामध्ये आपण रवा घालणार आहोत आणि या रव्याबरोबर सुद्धा हे बेसनचं पीठ चांगलं भाजलं जातं। तर रवा आपल्याला छान लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे, म्हणजेच रवा आपल्याला खमंग भाजून घ्यायचा आहे। बेसनच्या पिठामुळे या वडीला टेस्ट खूप छान येते आणि यामध्ये आपण जे दूध पावडर घेतलंय त्यामुळे खवा न घालता सुद्धा खव्यासारखी टेस्ट या वडीला येते। त्यासाठी यामध्ये आपण थोडंसं बेसनचं पीठ आणि दूध पावडर वापरलेली आहे। ते व्यवस्थित आपल्याला एकसारखं हलवत राहायचं आहे आणि छान असा थोडासा लालसर रंग येईपर्यंत हा रवा भाजून घ्यायचा आहे, म्हणजे आपली जी वडी बर्फी जी आहे ती खूप छान खमंग होते। त्यासाठी रवा चांगला भाजणं खूप गरजेचं आहे। एक 5 ते 6 मिनिटे झाली, रवा मी चांगला भाजून घेतलेला आहे। तुम्ही पाहू शकता थोडासा रव्याचा रंग बदललेला आहे, खूप जास्त लाल करायचं नाही, नाहीतर वडी सुद्धा आपली लालसर दिसेल। तर त्यासाठी आपल्याला थोडासा असा लालसर रंग आला की आता यामध्ये आपण घालूया दूध। दूध सुद्धा मी 4 चमचे घेतलेलं आहे, तर हे साधं नॉर्मल दूध आहे, मी तापवून घेतलेलं दूध आहे। दूध घातल्यामुळे हा रवा मऊ होतो आणि त्यामुळे आपली जी बर्फी आहे ती तोंडात घालताच विरघळणारी अशी तयार होते। त्यासाठी यामध्ये मी दुधाचा वापर केलेला आहे। जोपर्यंत हा रवा मोकळा होत नाही तोपर्यंत एकसारखा हलवत राहायचं आहे। दूध घातल्यामुळे रवा मऊ होतो आणि छान दाणेदार सुद्धा होतो। तुम्ही पाहू शकताय 2 ते 3 मिनिटे हा रवा मी परत भाजून घेतलेला आहे आणि आपला हा जो रवा आहे तो एकदम छान असा दाणेदार दिसतोय, तुम्ही पाहू शकताय, आणि खूप छान मऊ असा हा रवा तयार झालेला आहे। त्याचबरोबर यामध्ये गुठळी अजिबात झालेली नाही, एकसारखं हलवून घ्यायचं म्हणजे यामध्ये अजिबात गुठळी होत नाही आणि छान मोकळा असा आपला हा रवा झालेला आहे। तर इथे आपल्याला आता गॅस बंद करायचा आहे आणि गॅस बंद करून यामध्ये आता घालायचं आहे 4 चमचे दूध पावडर। दूध पावडर आपल्याला फक्त यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे, दूध पावडर भाजायची नाही। हे व्यवस्थित आता मिक्स करून घेऊयात। गॅस मी बंद केलेला आहे।
दूध पावडर या रव्यामध्ये व्यवस्थित मिक्स झालेली आहे. आता आपण हे थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया. आता एका पातेल्यामध्ये आपण साखर घालूया. ज्या वाटीने मोजून आपण रवा घेतला होता त्याच वाटीने मोजून आपल्याला 1 वाटी साखर घ्यायची आहे. म्हणजेच 1 वाटी रव्याला 1 वाटी साखर वापरायची आहे. आता त्याच वाटीने मोजून आपल्याला यामध्ये अर्धी वाटी पाणी घालायचं आहे आणि त्याला एकसारखं ढवळत एक तारी पाक तयार करून घ्यायचा आहे. माफ करा, सुरुवातीला मी साहित्यामध्ये साखर दाखवायची तुम्हाला विसरले होते. तर खूप सारं साहित्य असलं म्हणजे एखाद्या वेळेस असं होतं, एखादं साहित्य सुरुवातीला दाखवायचं विसरून जातं. तर एकसारखं हलवत राहायचं आहे आणि याला उकळी काढून एक तारी पाक तयार करून घ्यायचा आहे. पाकाला उकळी आलेली आहे आणि 1 मिनिट मी पाक उकळून घेतलेला आहे. आपण चेक करून पाहूया. तुम्ही पाहू शकता याची तार होत नाही, पण हा पाक चिकट झालेला आहे. परत एखादा मिनिट आपल्याला हे उकळून घ्यायचं आहे. आता परत आपण चेक करून पाहूया. तुम्ही पाहू शकता याला हलकीशी तार होते, याचा अर्थ आपला पाक आलेला आहे. खूप जास्त कडक तारेचा आपल्याला पाक करायचा नाही. अशाच पद्धतीने आपल्याला हलकीशी तार होताना दिसते, तर असाच पाक आपल्याला तयार करायचा आहे. आता आपण हा पाक बाजूला घेऊया आणि बारीक गॅसवरती परत कढई गॅसवरती ठेवूया आणि हा पाक आपल्याला या रव्यामध्ये घालायचा आहे किंवा या मिश्रणामध्ये घालायचा आहे. गॅस बारीकच ठेवायचा आहे आणि बारीक गॅसवरती आपल्याला याचा जोपर्यंत छान गोळा तयार होत नाही तोपर्यंत हलवून घ्यायचा आहे. मीडियम गॅसवरती 2 ते 3 मिनिटे हे मिश्रण मी परतून घेतलेलं आहे. आता याचा गोळा व्हायला सुरुवात झालेली आहे. आता यामध्ये आपण घालूयात वेलदोड्याची पूड आणि आपलं जे उरलेलं 1 चमचा तूप होतं ते घालूयात. अशा पद्धतीने वरून 1 चमचाभर तूप घातल्यामुळे या बर्फीला वरून चकाकी छान येते. त्याचबरोबर हे मिश्रण आणखीन मऊ होतं, त्यासाठी वरून परत 1 चमचा तूप घालायचा. आता जोपर्यंत याचा गोळा तयार होत नाही तोपर्यंत आपल्याला असं हलवत राहायचं आहे किंवा हे कढईला सोडायला लागत नाही तोपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित असं हलवत राहायचं आहे. इथे मी एक तुम्हाला टिप देईन. तुम्ही पाहू शकताय माझ्या मिश्रणामध्ये अगदी थोड्याशा गाठी झालेल्या आहेत. त्या आहेत दूध पावडरच्या गाठी. तर दूध पावडरच्या गाठी कशामुळे होतात ते मी तुम्हाला सांगते. आपण जेव्हा गरम रव्यामध्ये दूध पावडर घालतो त्यावेळेस तो रवा जर खूप गरम असेल तर त्याच्या गाठी होतात. त्यासाठी आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि थोडंसं हलवून घ्यायचंय आणि नंतरच यामध्ये आपल्याला दूध पावडर घालायची आहे, म्हणजे त्यामध्ये अजिबात गाठी होत नाहीत. तर माझा रवा थोडासा गरम होता त्यामुळे झाल्या, पण नंतर जसं मिक्स करेल तसं त्या गाठी विरघळतात, पण थोडंसं त्रास होतो किंवा जास्त हलवावं लागतं. आता तुम्ही पाहू शकता हे मिश्रण आपलं गोळा व्हायला सुरुवात झालेली आहे. हे पहा आणि कढईला सोडायला लागलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपलं हे वडीसाठीचं बर्फीसाठीचं मिश्रण तयार झालेलं आहे. आता आपण गॅस बंद करूयात आणि तूप लावलेल्या ताटामध्ये हे मिश्रण काढून घेऊयात. ताटाला मी तूप लावून घेतलेलं आहे. तर यामध्ये आपण हे मिश्रण काढून घेऊयात किंवा तुमच्याकडे ट्रे असेल तर त्या ट्रे मध्ये तुम्ही काढून घेतलं तरी चालेल. आता माझं ताट खूप मोठं आहे. पूर्ण ताटामध्ये पसरलं तर वडी आपली खूप छोटी होईल, म्हणजेच जाडीने छोटी होईल. त्यासाठी मी इथे अर्ध्या ताटामध्येच ही वडी सेट करून घेते आहे. व्यवस्थित याला असं पसरून घ्यायचं आहे, एकसारखं करून घ्यायचं आहे. आता आपण वरून याला हे पिस्ताचे काप आपण करून घेतले ते घालूयात. चमच्याने हलकस वरून असं प्रेस करून घ्यायचं आहे आणि आता ही वडी आपल्याला
2 ते 3 तास सेट करण्यासाठी ठेवायचे आहे. तुम्ही बाहेरच सेट करून घेतली तरी चालेल किंवा हलकसं थंड झाल्यानंतर फ्रीज मध्ये ठेवून सेट करून घेतली तरी चालेल. बाहेर सुद्धा लवकर सेट होते. तर अशा पद्धतीने आपल्याला ही बर्फी सेट करून घ्यायची आहे. बर्फी आपली चांगली सेट झालेली आहे. आता आपण ही कट करून काढून घेऊयात. तर चाकूने किंवा उलटण्याने तुम्ही कट करून घेतली तरी चालेल. तुम्हाला हव्या त्या साईज मध्ये तुम्ही कट करून घेऊ शकता. मस्त अशा पद्धतीने एखाद्या उलटण्याने तुम्ही ही बर्फी काढून घेऊ शकता. एकदम अगदी पेढा जसा असतो मऊ तशी आपली बर्फी तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकताय. दिसायला सुंदर दिसते. तोंडात घालताच विरघळणारी, अगदी यामध्ये खवा घातलेला आहे असं वाटणारी ही बर्फी आहे. तर या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा. एकदम मस्त अशी बर्फी तयार होते. त्याचबरोबर करायला अगदी सोपी आहे. काही मिनिटात तुम्ही करू शकता. तर अशा पद्धतीने नक्की करून पहा. तुम्ही पाहू शकता एकदम मऊ अशी ही बर्फी तयार झालेली आहे. आपण पेढा जसा खातो अगदी त्याच पद्धतीने चवीला सुद्धा ही बर्फी पेढ्यासारखी लागते. तर या पद्धतीने नक्की करून पहा. तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल. तर आजची आपली ही गौराई स्पेशल रव्याच्या बर्फीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. या रेसिपीला लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉन वरती क्लिक करा, म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद.